जोगी जगजोगी जाग जागे बोलती, जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 7 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवे करता निवडला। विठ्ठल सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली, कुठली सिस्टीम आहे? जातेगाव टाळा वाजवा त्यांच्या करता एकदा। सुंदर असा साऊंड त्यांनी लावलेला आहे। आता आम्ही कीर्तनकार मंडळी असे, तुम्ही किती जरी आवाज दिला तरी आम्हाला कमीच पडतो, म्हणत राहणार आम्ही आवाज द्या, तुम्ही देत राहायचं, पण सुंदर असं साऊंड तुम्ही लावलेला आहे। आणि आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, आमचे बाबा सुद्धा आहेत, ग्रामस्थ मंडळी सर्व आपल्या परिसरातील भाविक मंडळी आलेली, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमधील ही संपूर्ण बालगोपाळ टाळकरी मंडळी। आता तुम्ही म्हणाल महाराज गायक लोकांचे नाव घेतले, वादक लोकांचे नाव घेतले, आणि आम्ही काय केले? बेस देख पण बेस। तुमचं नाव घेऊ का? आता सगळ्यांचं घेऊ ना? ऐका, यांना बाहेर काढा बरं एकदा, बोलू नका बाबा। आता पांडुरंगाच्या चरणी फुलवातू वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलवातू वाकून, आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो ज्ञानोबरायाचा मान राखून। विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण चिंतना करता निवडलाय। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आज तुम्हाला आम्हाला जाग करतात। विठ्ठल संत महात्मे अनेक रूपात येतात आणि तुम्हाला आम्हाला जागृती देण्याचं काम करतात। अनेक रूपामध्ये साधू संत आले आणि समाजाला जागृती दिली। संत महात्मे पिंगळाच्या रूपात आले आणि समाजाला जागृती दिली। हा पिंगळा कुणी सामान्य नाहीये, या पिंगळाच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पारा होता। काळ कुणाला न्यायला येणार आहे हे अगोदर पिंगळाला कळायचं। तो पिंगळा सकाळी सकाळी गावात यायचा आणि गावात आल्यानंतर तो जाग करायचा। हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल। शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल। ताली वाजवा, ताली ताली, हा ताली वाजवा। एका जनार्दनी आमचे काही बा जाईल, एका जनार्दनी आमचे काही बा जाईल, आमचे काही बा जाईल, एका जनार्दनी आमचे काही बा जाईल। पिंगळा 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 महाद्वारी है, बोली बोले तो देखा पिंगळा महाद्वारी है, पिंगळा महाद्वारी बोली बोलत आहे, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी, हा कंगरी हा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी। हा पिंगळा सकाळी सकाळी यायचा आणि सांगायचा, वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला। वरच्या आळी म्हणजे आपल्या गावातली वरच्या आळी नाही, पाटील बुवाला मग लावून सवे पाटील बुवाला,
ही चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा 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 पिंगळा महाद्वारी एकदा या सर्व टाळकऱ्यांकरता जोरदार टाळ्या वाजव बरं. सर्व आनंद कुणामुळे असेल तर टाळकऱ्यांमुळे. हा पिंगळा तुम्हाला आम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करायचा, पण तुम्ही आम्ही जागी झालो नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्हाला जाग करण्याकरता एक पक्षी यायचा. त्या पक्षाचं नाव आहे टिटवी. ही टिटवी काय करायची? पायामध्ये खडा धारण करायची. ज्या माणसाच्या घराला या टिटवीने 2 वेळी मारले आणि तो खडा काय एकदा तिने नदीत टाकला की घरातला माणूस मारायचा. खरे का कुठे बाबा? मी नाही सांगत, ऐका. नाथ महाराज सांगतात, पायामध्ये खडा घालून नदी तीर पाहून टिटवी करी शयन टिटवी यमाची तराळीन विठ्ठल. ही टिटवी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करायची, पण आपण मात्र काही जागा झालो नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला जागा करण्याकरता जोशी यायचा. जोशी हा जोशी आहे ना, हा आपल्या गावात सकाळी सकाळी यायचा आणि आपल्याला सांगायचा, भविष्य पाहायचं का, ज्योतिष पाहायचं का, हाताच्या रेषेवरून भविष्य, कपाळाच्या रेषेवरून भविष्य, असं भविष्य सांगायचं. आता मला सांगा गावकरी मंडळी, हे भविष्य वगैरे खरं असतं का? खरं असतं का? रस्त्यात बसलेले असतात, 5 रुपयात भविष्य, 10 रुपयात भविष्य. ते पूर्वीच्या काळी विकू कमी करा. आता पूर्वीच्या काळी आपल्या गावात झोपडपट्टीवरले काही लोक यायचे पा, आणि ते लोक आल्याच्या नंतर भगवे वस्त्र घालायचे आणि आपल्या गावात यायचे. गोरक्षनाथ मच्छिंदरनाथ बाबा जन्मले उखंड्यात. गायला लागलं काही को द्यायचा. सकाळी सकाळी आपल्या गावात तो यायचा. कोण? भविष्य सांगणारा. आपली माता माऊली घरामधून तांदूळ आणायची आणि ते तांदूळ आणून त्या बाबाकडे यायची. बाबा सांगायचा, माय सासऱ्याचा त्रास आहे तुला, सासूचा त्रास आहे तुला, पण बापाचं नाव टिकवण्याकरता राहिली खरी लक्ष्मी आहे तू. बाईनं काढले ना 500 रुपये. कसलं भविष्य, कसलं काय? मला भविष्य कळत आहे. माणिक भाऊ सांगू का तुमचं भविष्य? सांगू का मी? तुमच्या मनात काय चाललंय सांगतो, ऐका. तुम्ही विचार करताय, 10 मिनिटं झाले बाबाला कीर्तन सुरू केले. 10 मिनिटांमध्ये वातावरण निर्मिती झालेली. ठरल्यापेक्षा 2-3 हजार एक्स्ट्रा देऊन टाकू, बरोबर आहे का? चेष्टा करतोय बरं, मनाव घेऊ नका. एक बाई माझ्याकडे आली आणि मला म्हटली, बाबा माझं भविष्य सांगा. त्या आजीला म्हटलं, आजी मी कीर्तनकार आहे, भविष्य वगैरे मला काही कळत नाही. ती म्हणे, बाबा भविष्य सांगा, मी तुम्हाला 500 रुपये देते. 500 रुपये पाहिलं, मला भविष्यच कळायला लागलं महाराज. मग तिचं भविष्य सांगण्याकरता मी तिला म्हटलं, एक काम कर, घरी जा आणि तुझी कुंडली घेऊन ये. ती घरी गेली आणि कुंडली घेऊन माझ्याकडे आली आणि मला म्हटली, बाबा भविष्य सांगा. तिची कुंडली मी पाहिली आणि तिला म्हटलं, तुमचं नाव हिराबाई आहे. तिला इतकं आश्चर्य वाटलं, काय बाबा आहे म्हटले, काय अभ्यास आहे बाबाचा? तुमच्या नवऱ्याचं नाव हिरामन आहे. आता तर बाई आश्चर्यचकित झाली. काय अभ्यास आहे म्हटले बाबाचा, काय भविष्य सांगतोय अचूक? तुम्हाला 2 मुलं आहे म्हटलं आणि 1 मुलगी. आता तर बाई आश्चर्यचकितच झाली. असा भविष्य सांगणारा बाबाच नाही म्हणे कोणी. म्हटलं, आजी काल तुम्ही 2 किलो तांदूळ
आणि 3 किलो गहू आणले. आजी म्हटलं बाबू काय बाबा आहे? अरे म्हटलं कसला बाबा कसलं काय? कुंडली घरी ठेवली आणि राशन कार्ड घेऊन आली पळ घरी. विठाल विठाल अरे माझ्या ज्ञानोबरायांनी विचार केला असता आणि असं भविष्य सांगितलं असतं तर ज्ञानोबरायला किती पैसा कमवता आला असता. पण माझ्या ज्ञानोबरायांनी हे भविष्य चातुर्मातुर काही केलं नाही. मग अरे हजारो साधकांचं जीवन घडवण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तुमच्या आमच्या साधकांचं जीवन घडवलं. विठ्ठल. मग पूर्वीच्या काळी हा जोशी आपल्या गावात सकाळी सकाळी यायचा आणि आपल्याला जाग करायचा. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादा हा. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादा. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादा नो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादा नो. ऐका दादा नो होरा ऐका दादा नो. होरा ऐका दादा वासना बायकू शेजारीन झगडा घाली मोठा दारून तिच्या पायी नागवन घर बुडविसी. मी आलो रायाचा दोषी हो ऐका दादानो. आलो रायाचा दोषी हो ऐका दादानो. आलो रायाचा दोषी हो ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी हो ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी हो ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी हो ऐका दादानो. हा जोशी तुम्हाला आम्हाला जाग करण्याकरता यायचा पण आपण काही जाग झालो नाही. त्याच्यानंतरच्या काळात आपल्याला जाग करण्याकरता वासुदेव यायचा. मोर पिसाचा मुकुट आहे, गळ्यात विनाय, हातात चिपळ्या आहे आणि हा वासुदेव पहाटे पहाटे यायचा बाबा आणि जाग करायचा. वासुदेव आला हो वासुदेव आला. 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 सकळ जबारी हरी नाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला. सकळ जबारी हरी नाम बोला. जाग हो मानसा संधी अनमोल तुझ्या जीवितालार लखतर मोल. जाग हो मानसार लखतर मोल तुझ्या जीवितालार लखतर मोल. घालतील वैरी अचानक घाला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला. वासुदेव आला वासुदेव आला. हा वासुदेव पहाटे पहाटे यायचा आणि समाजाला जागृती देण्याचं काम करायचं. वासुदेवाची ऐका वाणी. वासुदेवाची ऐका वाणी. जगात नाही रामर. दाम करी काम वेड्या. दाम करी काम. दाम करी काम वेड्या. दाम करी काम. वासुदेव सांगायचा बाबांनो आजच्या या कलियुगामध्ये राम राहिलेलं नाहीये. मग सगळे लोक पैशाला मानतायत. सगळ्यांची धावपळ कशा करताय? फक्त आणि फक्त पैसा करताय. आता हे बोंबलत मी 25 किलोमीटर आलो कशा करता? कोण म्हटलं तिकडे पैसा कर? तुम्ही कशा करताय? तुमची धावपळ पैसा करताच आहे ना.
आता मला सांगा बाबा सपरिवाली, तुमच्या समोर दोन मूर्त्या पडलेल्या आहेत. एक मूर्ती रामाची, दुसरी मूर्ती रावणाची. तुम्ही कोणती मूर्ती घ्याल? रामाची घ्याल. आता पार्टी बदलायची ना. रामाची मूर्ती लोखंडाची, रावणाची मूर्ती सोन्याची. आता कोणती घ्याल? रावणाची घ्याल. विठ्ठल का रावणाची घ्याल? अहो रावणाची मूर्ती सोन्याची बाबा. रावणाच्या मूर्तीचा अंगठा जरी विकला आयुष्यभर बसून खाल. माणसाची दाऊ सोन्याकडे. तुम्ही कोणती मूर्ती घ्याल? रामाची घ्याल ना. म्हणजे सोन्यावर तुमचं प्रेम. मग काढा अंगठी चला. विठ्ठल हा वासुदेव सांगतोय बाबा, या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाची धाव फक्त पैसा करताय. पण हे सुद्धा लक्षात घ्या, पैसा कमवता कमवता आपण आपलं आयुष्य संपवले. आपण आपल्या भावाला विसरलो, आपण आपल्या आईला विसरलो पैसा कमवता कमवता. पनवेल शहरामध्ये आमची भागवत कथा होती. 7 दिवस एका श्रीमंत माणसाच्या घरी राहिला होतो. तो माणूस इतका श्रीमंत होता, 7 मजली बिल्डिंग होती त्याची. 7 मजली. 7 दिवस त्याच्या घरी राहिलो. पण तो श्रीमंत माणूस नेमका कोण आहे हे शेवटपर्यंत कळालं नाही. शेवटी काल्याचं कीर्तन माझंच होतं. त्या काल्याच्या कीर्तनाला तो श्रीमंत माणूस येऊन बसला. गावातले काही गावकरी मंडळी आले आणि मला सांगितलं, महाराज आमच्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचं नाव घ्या. नाव लिहून दिलं. मी सुद्धा कीर्तनात नाव घेतलं. आपल्या गावातले श्रीमंत माणूस आहे. पण त्याचा चेहरा पाहिला तर त्या चेहऱ्यावरती काहीतरी टेन्शन होतं, दुःख होतं. मी त्याला म्हटलं, बाबा या गावातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही, नेमकी तुमच्याकडे श्रीमंती आहे तरी किती? त्या श्रीमंत माणसाने सांगितलं, म्हणे महाराज ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही राहिलात ती 7 मजली बिल्डिंग म्हटली माझीच आहे. महाराज एवढंच नाही, या पनवेल शहरामध्ये अशा माझ्या 50 बिल्डिंग आहे. किती? हे सगळं ऐकलं माझं तर डोकं दुखायला लागलं. मी विचार केला, एक बिल्डिंग जर 7 मजली, अशा 50 बिल्डिंग आहे. मग मी त्याला विचारलं, म्हटलं बाबा मग तुमची दिवसाला इन्कम किती आहे? त्या श्रीमंत माणसाने सांगितलं, महाराज दिवसाला माझी इन्कम 2 लाख रुपये. किती? बरं तुम्हाला खरं वाटतं काही? अहो खरं आहे. ते 2 लाख रुपये ऐकले आणि मनामध्ये कॅल्क्युलेशन करू लागलो मी. दिवसाला 2 लाख तर महिन्याला किती? महिन्याला 60 लाख तर वर्षाला किती? हिशोबच लागेना मला. मी त्याला म्हटलं, ओ श्रीमंत बाबा दिवसाला 2 लाख रुपये कमवता, पण चेहऱ्यावरती तुमच्या 12 वाजलेले आहेत. आमचे वारकरी पहा, हे लहान लहान मुलं आहेत. एक वेळेस जेवायला जरी मिळत नसेल यांना, पण चेहऱ्यावरचा आनंद पहा. पैसा सुख नाहीये, सुख आहे फक्त भजनात. त्या श्रीमंत माणसाला राग आला. कीर्तन संपलं आणि माझ्याकडे आलं, म्हणे महाराज भर कीर्तनामध्ये तुम्ही माझा अपमान केलाय, सांगा आता मी काय करायचं? म्हटलं एक काम करा, दिवसाला तुम्ही 2 लाख रुपये कमवले पण चेहऱ्यावर 12 वाजलेले. तुम्हाला सुखी व्हायचंय ना, तुम्हाला आनंदी व्हायचंय ना, एक काम करा. कोरोनाच्या नंतर ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा निघाला होता. त्याला सांगितलं ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यात पायी पायी चाल आणि पंढरपूर मध्ये पोहोचला की मला फोन कर. 2 लाख रुपये दिवसाला कमवणारा माणूस ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात पायी पायी चालू लागला. काही तो आनंद आहे सोहळ्याचा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. असं भजन करत 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 तो श्रीमंत माणूस एकदाचा पंढरपूर मध्ये पोहोचला.
जसा पंढरपूर मध्ये पोहोचला आणि त्याने मला फोन केला. आता मला वाटलं शिवेच देतो आपल्याला. त्याने सांगितलं, महाराज दिवसाला 2 लाख रुपये कमवायचो, पण कधीच अंतकरणाला समाधान प्राप्त झालं नाही, कधीच आनंद मिळाला नाही. पण आज माझ्या ज्ञानोबरांच्या सोहळ्यात पायी पायी चाललो महाराज. असं वाटतंय जगातला 1 नंबरचा सुखी फक्त मीच आहे. मग पैशात सुख नाही महाराज, सुख भजनात आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, मग वासुदेव आपल्याला सांगतो, बाबा माणूस जन्माला आल्यापासून फक्त पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे. जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलामर. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. हो, हा वासुदेव आपल्याला जाग करण्याकरता यायचा, पण आपण मात्र काही जाग झालो नाही. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबराने विचार केला, या समाजाला जाग केलं पाहिजे. हा समाज अज्ञानी आहे, झोपलेला आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आज एका जोग्याचं रूप धारण केलंय. आणि जोगी म्हणून समाजाला जागृती देतात, तेच अभंगाच्या पहिल्या चरणात. जग जोगी, 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 जग 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 जोगी, जग जोगी, जग जोगी, जाग जागे बोलती, वाग जागे बोलती, जाग जागे बोलती, जाग जागे बोलती, जग जोगी, 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 जग जागे बोलती, जग जागे बोलती, जग जागे बोलती, जग जागे बोलती, जग जग जोगी, जग जोगी, जग जोगी, जग जोगी. सुंदर चाली म्हटली महाराजांनी. बरं,
अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केलाय. जगद्गुरु तुकोबराय आज तुम्हाला आम्हाला जागृती देतात. पण ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय आपल्याला जागृती देतात, जाग करतात, याचा अर्थ असा आहे आपण कुठंतरी झोपलेलो आहे. मग आपण कुठं झोपलेलो आहे? तर आमचे गुरुजी सांगायचे आपल्याला 3 प्रकारची झोप लागलेली आहे. कोणती कोणती? पहिली झोप माणसाला लागलेली आहे ती आसक्तीची. दुसरी झोप माणसाला लागलेली आहे ती भ्रमाची. आणि तिसरी झोप माणसाला लागलेली आहे ती अज्ञानाची. विठ्ठल पहिली माणसाला झोप लागलेली आहे ती आसक्तीची. जन्माला आल्यापासून माणूस आसक्ती आसक्ती करतो. कुठून येतंय? हे मिळवायचंय, ते मिळवायचंय. हे मिळवता मिळवता माणूस संपून जातो. आयुष्यभर कमवता कमवता माणसाचं आयुष्य संपून जातं. बरोबर काय येतं का? पण आसक्ती माणसाची मरेपर्यंत जात नाही. ही आसक्ती कभी ना जा सकती. एक म्हातारा माणूस आयुष्यभर पैसा कमावला आणि पैसा कमवता 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 मरणाच्या दारात आला. मरताना बिचारा खोटवरती पडलेला होता. 4 मुलं जवळ आले. आपला बाप आता मरणार आहे, पण तो मरता मरता बाप काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो बाप असा हात करायचा आणि भिंतीकडे बोट करायचा. या मुलांना काही समजेना नेमका आपला बाप सांगतो तरी काय. लहान मुलगा म्हटला, अरे वेड्यांनो, आपला बाप असा हात करतोय आणि भिंतीकडे बोट करतोय, याचा अर्थ असा आहे की आपल्या बापाने काहीतरी धन कमवलंय आणि धन त्या समोरच्या भिंतीत पुरलंय. चला म्हटले धन कोणाला. धन पाहण्याकरता गेले तर भिंतच पाडली. धन काही सापडलं नाही. पुन्हा बापाकडे आले, बाबा सांगा लवकर धन कुठे. बापाचं पुन्हा तेच असा हात करायचा आणि दुसऱ्या भिंतीकडे बोट करायचा. मुलांनी दुसरी भिंत पाडली. पाहता पाहता सगळं घर पाडलं. गावातला एक शहाणा माणूस आला, म्हटला, वेड्यांनो काही वेडे झालेत की काय? अरे सगळं घर पाडलंय, नेमका प्रकार काय? लहान मुलगा म्हटला, काका आमचा बाप मरायला आलाय. आयुष्यभर बापाने कमवलंय, पण आमच्या बापाने काहीतरी धन कमवून ठेवलंय. ते धन नेमकं पुरलंय कुठे ते सांगण्याचा प्रयत्न बाप करतोय, पण बोलता येत नाही. अरे म्हटलं एक काम करा, नाशिकला असा एक डॉक्टर आहे, एक इंजेक्शन मारलं की 1 मिनिट माणूस बोलतो आणि 1 मिनिटामध्ये तुमचं धन कुठे ते बाप सांगेल. नाशिकला नेला. 1,00,000 रुपये दिले बाबा. किती? 1,00,000 रुपये 1 मिनिटाचे. आता धन सांगणार आपला बाप. कोट्यावधीचं धन आपल्याला मिळणार आहे. आपण श्रीमंत होणार आहे. म्हणून ते इंजेक्शन मारलं आणि 4 मुलं बापाकडे आली. म्हणले, बाबा सांगा लवकर धन कुठे? 1च मिनिट आहे. मग आता बाप बोलू लागला. त्याने आयुष्यभर कमवलं होतं आणि त्याने पहिलं फुकाट 1,00,000 रुपये गेले. तो असा चिडला. तो म्हटला, अरे मुलांनो कसलं धन आणि कसलं काय? म्हटले, बाबा मग तुम्ही असा हात करून मी तिकडे काय सांगायचे? अरे मुलांनो मी सांगत होतो की मी आता मरतोय, पण मरता मरता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. शेजारच्या गंगूबाईनं आपली गहू चाळायची चाळणी दिली, तेवढी चाळणी घेऊन ये म्हणे. मरता मरता जर आपल्याला झाडून चाळणी आठवली, कसा आपला उद्धार होणार आहे? विठ्ठल पहिली झोप माणसाला लागलेली आहे ती आसक्तीची. दुसरी झोप माणसाला लागलेली आहे ती भ्रमाची. काय भ्रम आहे आपला? बायको माझी, मुलगा माझा, घरदार माझ, हे आपलेत का? जर बायको आपली असती तर म्हातारपणामध्ये म्हणली नसती, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घर तुमकोनिया, नाशी येले घर तुमकोनिया, नाशी येले घर तुमकोनिया. बैल मरता तरी बरे, नाशी येले घर
नाचिले घर तुंगोनिया नाचिले घर तुंगोनिया महाराज ज्या बायको बरोबर आपण आयुष्यभर प्रपंच करतो बाबा, जिच्या करता आपण काबाड कष्ट केले, जिच्या करता सख्या भावाशी भांडलो, नातेवाईक वाईट केले, म्हातारपणामध्ये तीच बायको सांगते आपल्या मुलाला, बाळू तुझ्या बापाला अक्कलच नाही रे, मी होते म्हणून प्रपंच झाला, नाही तो बावळट आहे. कोण? आपण, तुम्हीच ना. बरं तुमचं तेच आहे माझंही तेच आहे ना. कोरोनाचा काळ आलता महाराज, कोरोनाचा इतका भयानक काळ आलता. या कोरोनामध्ये माणिक महाराज, अनेक लोक गेले महाराज आपल्याला सोडून. मी तर म्हणतो भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलं, हे भगवान परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहे. म्हणून कीर्तन ऐकत जा. इथून पुढे जे लोक कीर्तन ऐकायला येणार नाही, दुसऱ्या रोगात तेच पहिले जाणार आहे. म्हणून कीर्तन ऐका. आमचे महाराज लोक सुद्धा गेले महाराज. या कोरोनामध्ये आमचे कार्यक्रम बंद पडले होते. कार्यक्रम बंद पडले, माणिक महाराज आता खरं बोलू का, कार्यक्रम बंद पडले म्हणजे आमचे पाकिट बंद. घरातले माणसं नुसते रागाने पाहिजे महाराज. का? कारण पैसा आहे तोपर्यंत मान आहे. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानी ती लहान थोर देह सुखाची आकाजा. हो, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत बायको मान देणार आहे. कार्यक्रम बंद होते, बायको नुसती आमची रागाने पाहिजे. एक दिवस दारात कुत्रा आलं आणि कुत्र्याकडे पाहून आमची बायको सांगते, हाड 4 महिन्यापासून घरात बसलाय. कुणाला? अहो मलाच ना. विठ्ठल काय बायको घेऊन बसले महाराज. एक दिवस आमची बायको मला म्हणे, महाराज आपल्या लग्नाला किती वर्ष झाले हो? म्हटलं आपल्या लग्नाला जवळजवळ 4 वर्ष झाली. आमची बायको मला सांगायला लागली, बया बोलता बोलता 4 वर्ष झाली. म्हटलं बोलता बोलता नाही, तुला बोलता बोलता आणि मला फक्त ऐकता ऐकता. विठ्ठल कोण कुणाचं आहे? ज्या बायको करता आपण काबाड कष्ट करतो, सहज ती बायको आपली इज्जत काढते. एक दिवस आमची बायको मला म्हणे, महाराज आज कोणता सण आहे? म्हटलं आज बैलपोळा आहे. ती म्हणे, बैलाला बैलपोळा सण आहे, असा म्हशीला सण नाही का एखादा? मला रागच आला होता. म्हटलं म्हशीला सण आहे ना. ती म्हणे कोणता? म्हटलं संक्रांत. अशी बाई चिडली, अशी चिडली, रस्त्याने जात असताना तिनं काही गाढवं पाहिली. गाढवाकडे पाहून आमची बायको सांगते, महाराज तुमचे पाहुणे पा. कोण? सरपंच साहेब. कोण? मला सांगा, आमचे पाहुणे जर गाढव तर मी कोण? कोण म्हटलं तिकडे गाढव? गाढव म्हणता की मला कुशल. असा राग आला. दररोज गाव बदलतो, पण बायकोने आत इज्जत काढली. गाढवाच्या जवळ गेलो, बायकोलाही घेतलं. गाढवाला म्हटलं, राम राम सासरे बुवा. विठ्ठल बाबाला लयच हसू आलो बुवा. बरं तुमचं कसं काय बाबा? सगळ्यांचं असंच आहे. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात, कुणीच कुणाचं नाहीये. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे
बारीक सखे सोयरे बारीक 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 कोण कुणाचंही महाराज आपण म्हणतो बहीण आपली बहीण याचा आवाज क्लिअर करा बहीण कुठपर्यंत आपली आहे आवाज द्या आवाज द्या जोपर्यंत बहिणीला आपण साडी घेतोय लुगडं घेतोय तोपर्यंत बहीण सांगते माझा दादा माझा भाऊ कुठपर्यंत साडी चोळी लुगडं आहे तोपर्यंत महाराज एकदा साडी घ्यायचं बंद व्हा लुगडं घ्यायचं बंद व्हा आणि बहिणीच्या मुखातले वाक्य ऐका ती बहीण सांगते आजपासून मला भाऊ नाही अरे मेला माझा भाऊ ही बहीण सांगते मग संतांचे शब्द आहेत ते काय खोटे नाही महाराज बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे भाऊ कुणाचा आहे ऐका आपण प्रपंचामध्ये अनुभव घेतोय एका ताटात जेवणारे दोन सख्खे भाऊ जीवाला जीव लावतायत आणि एकदा मोठे झाले लग्न झालं लहान भाऊ मोठ्या भावाला सांगतोय दादा जर बांधावर माझ्या पाय देशील ना तर तुझं तंगड मोडून टाकील जो भाऊ एका ताटात जेवला तो भाऊ भावाचा झाला नाही मोठा भाऊ आता लहान भाऊला सांगतो बाळ्या अरे तुझ्या करता मी काय काय नाही केलं रे अरे तू शिकावा म्हणून मी अडाणी राहिलो घरात एक भाकर होती बाळ्या ती भाकर मी तुला देऊन टाकली स्वतः उपवाशी राहिलो रे तू माझं तंगड मोडायची भाषा करतो का बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण सगळे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोयरे बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सखे सोयरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कुणी मग कोण आपले या प्रपंचामधलं कुणीच आपलं नाही महाराज हे सगळे स्वार्थी नाते जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत किंमत देणारे सोयरे धारे कुठपर्यंत आपले जोपर्यंत आपण त्यांना पैशाची मदत करतो आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत सोयरे धारे आपले आपला पैसा कमी झाला की बायको पासून मुलांपासून तर सोयरे धाऱ्यांपर्यंत सगळे आपली इज्जत काढतात सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई सब पैसे के भाई हो आजपर्यंत आपला भ्रम होतो काय बायको माझी मुलगा माझा पण हे कुणीच आपलं नाहीये फक्त परमात्मा आपला आहे महाराज मी वृंदावन मध्ये गेलो होतो आणि वृंदावन मध्ये गेल्याच्या नंतर एक साधक त्या बाके बिहारीच्या मंदिरामध्ये असा बसलेला होता माणिक महाराज आणि देवाच्या समोर भजन करत होता गोविंद मेरो है गोपाल मेरो है श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे पुढची जागा आहे का आता बरोबर गोविंद मेरो है गोपाल मेरो है ते भजन ऐकलं मी विचार केला काय भक्ती महाराज आजपर्यंत आपण सुद्धा प्रपंच केला प्रपंचातलं कुणी आपलं नाही कोण आपले फक्त देव आपला आहे ना देवाकरता भजन कराल सगळ्यांनी भजन करा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा ताली 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 वाजवा ताली वाजवा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बायको माझी बायको माझी मी माझ्या बायकोचा बरोबर आहे का आपलं असंच आहे आपण देव आपला म्हणत नाही आपण फक्त बायको माझी मुलं माझी एवढ्या पुरता आपला परमार्थ आहे हा आतापर्यंत आपला भ्रम आहे की हा प्रपंच माझा आहे आणि म्हणून संत जागृती देतात चला तिसऱ्या प्रकारची जागृती आहे आपण तुम्ही आम्ही मंडळी अज्ञानामध्ये झोपलेलो आहे आणि संत महात्मे अज्ञानामधून आपल्याला ज्ञानाकडे नेतात विठ्ठल ज्ञानोबरा आपल्या ज्ञानेश्वरी सांगतात आगा अज्ञानाची निदा जो घोरत होता बदबदा ज्ञानोबरा सांगतात अज्ञानामध्ये माणसं झोपलेले नुसतं झोपले नाही मग ते घोरतायत इतकी झोप लागलेली अज्ञानाची की अज्ञानामध्ये घोरतायत काय बायको माझी मुलं माझे असं आपण घोरतोय आणि म्हणून संत महात्मे जागृती देण्याकरता आपल्याला येतात जगद्गुरु तुकोबराय आज एका जोग्याचं रूप धारण केलंय जोगी म्हणजे काय महाराज योगी शब्दाचा व्यावहारिक शब्द आहे जोगी आणि हा जोगी म्हणजे काय तर जोगी म्हणजे जीवाला परमात्म्यापर्यंत जोडणारा योगी आहे विठ्ठल विठ्ठल आणि अशी जगद्गुरु तुकोबराय आज समाजाकडे आलेले आणि समाजाला सांगतात जागे व्हा महाराज आम्ही जाग होऊ पण जाग होऊन आम्ही करायचं तरी काय अभंगाचं दुसरं चरण जागता जगदेव 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 जगदेव जागता जगदेव देव जागता जगदेव जागता जगदेव जागता जगदेव जागता जगदेव जागता जगदेव 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 राख काही भाव राखा काही भाव हे राख काही भाव वाह जगदोगी 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 राख
ठोंगारे मारा. तुमचं वय किती बरं? 56. टाळ्या वाजवा जोरदार. अहो 56 वयामध्ये एवढा षडजत आवाज काढणं एवढं सोपं नाहीये. चांगल्याला ठोंगारे मारत ऐकणार नाही बरं का. दुसऱ्या चरणात आपण प्रवेश केलाय. तिला सर्वांनी प्रेमाने भगवान परमात्माचं भजन करा. पुरुष मंडळ महिला मंडळ जागेवरती वरती हात करा. करा वरती हात. ज्यांना देवाने हात दिले असेल त्यांनी वर करा. हा वरती करा हात. जय जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार. टाळी टाळी. हरी जय जय हरी जय 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 हरी जय हरी जय जय हरी जय 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 हरी हरी जय जय हरी जय जय हरी हरी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमार कुमार हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार कुमारी